आज ह्या ठिकाणी सुनील माली क्रीडा मंडळ आंबेले भगवा चषक हे अतिशय उत्कृष्ट असं मैदान, अतिशय उत्कृष्ट असं नियोजन नकुलजी भांडे आणि सुनील माली यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी दरवर्ष या क्रिकेट प्रेमिकांना अतिशय उत्कृष्ट प्रकारे असे नियोजन करून क्रिकेट सामने खेळण्यासाठी या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली जाते। मला असं वाटतंय की प्रत्येक सामन्याला जी मॅन ऑफ द मॅच दिली जाते हे मुरबाड तालुक्यामध्ये एकमेव असं क्रीडा मंडळ आहे की ती प्रत्येक स्पर्धकाला या ठिकाणी काही ना काही एक वस्तू भेट दिली जाते। अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी खेळ दरवर्षी आम्ही पाहतोय। चांगलं नियोजन असते, चांगली टीम या ठिकाणी येतात आणि कुठल्याही प्रकारचं वादंग न करता अतिशय चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देऊन या ठिकाणी आपलं उत्कृष्ट असं खेळ दाखवून ह्या मंडळाला सुद्धा सहकार्य करतात। आम्हाला या ठिकाणी आयोजकांनी बोलवलं त्याबद्दल आम्ही या मंडळाचे आयोजक आदरणीय आमचे मित्र सुनील माली आणि गडगे नकुलजी भांडे साहेब यांचं मी धन्यवाद मानतोय आणि दोन शब्द संपवतो। धन्यवाद दादा, तुमचं मनापासून आभार। या स्पर्धेच्या निमित्तानं तुमची उपस्थिती प्रार्थनीय होती। तीन लेज नावं मुरबाड टेनिस क्रिकेटमधील, त्यामध्ये अशोकजी बांगर, टेंबरेचे नवनिर्वाचित सरपंच सुभाषदादा केंभारी आणि त्याचबरोबर लिजंड ऑफ मुरबाड टेनिस क्रिकेट मॅन फ्रॉम शिवळे बाळामते सर, या तीनही मान्यवरांचं भगवा चषकाच्या वतीनं सहर्ष स्वागत आपण या स्पर्धेच्या वतीनं करू। धन्यवाद। ओ टू कमेंट्री बॉक्स काका मात्रे सर। हॅलो, धन्यवाद निखिल ठोंबरे सर जुन्नर यांचा आवाज आपण ऐकत होतो। पाहुण्यांचं स्वागत त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। खेळाच्या पहिल्या सत्राकडे आपण वळतोय। दुसऱ्या फेरीचा सामना आहे समीक्षा इलेव्हन परे आणि संदीप इलेव्हन डेहणुली या दोन संघाने नाणेफेक जिंकली। डेहणुली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण पत्करलं आणि समीक्षा इलेव्हन परे संघाला प्रथम फलंदाजी आमंत्रित केले। पहिला चेंडू फेकला होता गोलंदाज प्रवीणने, अर्थात पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू आला, त्यानंतरच्या चेंडूवर मात्र षटकार मारला तो फलंदाज या ठिकाणी अभयने आणि 6 धावांचं योगदान 2 चेंडूच्या समाप्तीनंतर। अतिथी कशाकडून गोलंदाज प्रवीण तयार, पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने पुढचा चेंडू बॅकफुटवर गेले। अतिशय सुंदर स्वीपचा फटका पाहायला मिळाला। चेंडू जाणार लॉंग लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्राचे चेंडू जाणार त्यामुळे चेंडू जातोय बंदुकीच्या गोळीमध्ये सीमा पार येतोय खणखणीत चौकार। एक धावीचं योगदान इथे मिळालं। एक धाव संघाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचली डबल अंकात, अर्थात 11 धावसंख्येवर। तर जाऊया मैदानाकडे। गोलंदाज तयार, बॅटचा स्पर्श झालाय यष्टीक्षक आणि त्याचबरोबर शॉट फाईन लेगच्या क्षेत्राला चकवत चेंडू मध्ये जाईल, सीमारेषे पलीकडे येतोय आणखीन एक दणदणीत चौकार, 4 धावांचं योगदान। या ठिकाणी मात्र चांगलं योगदान, सुरुवात छान आहे। मैदानाकडे गोलंदाज पुन्हा एकदा प्रवीण आपल्या बॉलिंग मार्कवर आहे। 8 ते 10 पर्यंत रनअप आहे, मध्यमगती मारा करतोय आणि समोर मात्र अभय यावी ठिकाणी मात्र अपील केलं गेलं, त्या ठिकाणी मात्र आपण पाहिला यष्टीचा वेध घेतला गेला आणि फलंदाज या ठिकाणी मैदानातून त्रिफा चतुर मैदान जातोय। मालवणी भाषेत आता जर म्हणलं तर इथे दांड्या गुल आणि पहिला फलंदाज या ठिकाणी मैदान गमावल्यात, धावफलकावर धाव येऊन पोहोचल्यात त्या
15. त्यामुळे 15+2 17 धावा धावफलकावर येतात पहिल्या षटकाच्या अखेरीस. कारण टी शर्ट जे आपण युनिफॉर्म या ठिकाणी पाहत आहात ते युनिफॉर्म या ठिकाणी नसल्या कारणाने या ठिकाणी धावांची पेनल्टी ते पाहिले, कारण कडक नियम आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून आणि त्याची अंमलबजावणी लगेच आम्ही करतोय. 17 धावा या ठिकाणी धावफलकावर आल्या आहेत. फलंदाज अभय या ठिकाणी एक षटकाराच्या आणि चौकाराच्या माध्यमातून खेळतोय तब्बल 11 धावसंख्येवर. आणि मगाशी जो बाद झाला फलंदाज मोहन यांनी 4 धावांचे योगदान दिलं. नवीन फलंदाज सुजित मैदानामध्ये. षटक समाप्त झाले. परेश नवीन गोलंदाज या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतोय. संदीप लेवन डेनोळी आणि समीक्षा लेवन परे या दोन संघामधला सामना मगाशी आपण पाहिलं. डेनोळी संघाने धावांचा उच्चांक नोंदवला 122 धावा. त्या पद्धतीने या ठिकाणी ती अपेक्षा ठेवून खरं तर समीक्षा लेवन परे संघाला खेळायचं आहे. ते सुरुवात चांगली केली. दुसरे षटक या ठिकाणी आपण पाहतायत. या अर्थातच यावेळी पाहणार आहोत ते गोलंदाज तयार होतोय आंबेळे खुर्द एंडकडून. परेश 8 ते 10 पर्यंतचा रन आपण पाहताय. पंचांच्या उजवीकडून गोलसाठी सज्ज असेल. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं. क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलेलं तुम्ही पाहताय. आणि या दरम्यान समोर फलंदाज मात्र आता खेळण्यासाठी तयार आहे तो अभय. एक षटकार एक चौकारच्या मधून 11 धावांचं त्यांनी योगदान दिले. यष्टीरक्षक यष्टीपासून दूर आपण पाहता. शॉर्ट थर्डमॅन एक शॉर्ट पॉईंट आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर अर्थात लॉंग ऑफ तैनात केले गेले. पहिला चेंडू अप्परकटच्या माध्यमातून खेळला आहे. इथे मात्र आपण पाहतात अर्थातच जिथे क्षेत्रक्षक चेंडूवर येतोय कव्हर पॉईंटच्या दिशेने तो पण सहजगत्या 2 धावा धावफलकावर नोंदवले. तर फलंदाज अभयने 19 धावा धावफलकावर. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये 4 षटकांचा सामना. सुंदर आयोजन. अतिथी कक्ष, समर्चन कक्ष, त्याचबरोबर या ठिकाणी खेळाडू कक्ष आणि आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांनी बसण्यासाठी तब्बल आपण या ठिकाणी पाहिले तर 6 स्टँड जे प्रेक्षक गृह कक्ष ज्याला म्हटलं जातं. या ठिकाणी सुंदर एक खेळपट्टी, तितकंच सुंदर मैदान. अर्थातच सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेळी खुर्द इथे सुरू असलेली ही क्रिकेट स्पर्धा. जाऊया मैदानाकडे. पंचांच्या उजवीकडून पुन्हा एकदा तयार आहे. समोर हा चेंडू गॅप शॉट ज्याला म्हणलं तर इथे आपण पाहतात डीप कव्हर पॉईंटला शेतीशी चेंडू होता पण चेंडू त्याच्यापासून खूप दूर होता. चेंडू गेला सीमारेषेकडे आलेला एक आणखीन एक सुंदर अर्थात संजीवनी चौकार. मधून हा सुंदर फटका चौकार. 23 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळाल्यात. चांगली फलंदाजी करतोय. सलामीला फलंदाज आहे आणि सुजित त्याला साथ देतोय. यावेळी मात्र आपण पाहिल्यात यष्टी उखडली गेली आणि दुसरा फलंदाज गमावला गेला तो समीक्षा इलेव्हन परिसंघाचा. फलंदाज अर्थात परेशला मिळालं हे यश आपण पाहायला मिळालं. आणि 23 या धावसंख्येवर 2 फलंदाज या ठिकाणी मैदानातून बाहेर झालेत. नवीन फलंदाज मैदानात येतोय समीक्षा इलेव्हन परे. हा संघ इथे फलंदाजी करताना नवीन फलंदाज मैदानामध्ये संतोष दाखल होतोय. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकात अर्थात 15 धावांचं योगदान दिलं गेलं. तर प्रवीणच्या माध्यमातून मागणी षटक ठरलं होतं पण त्यानंतर परेश चांगली गोलंदाजीकडनं पहिल्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर मात्र विकेट. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा आणि 1 फलंदाज बाधी त्याची कामगिरी आपल्या बॉलिंग मार्कवर आहे. 7-8 फॉलोंचा रनअप तुम्हाला पाहायला मिळते. क्षेत्रक्षण आता पुन्हा एकदा सजवलं गेलं. शॉर्ट थर्डमॅन आणि एक शॉर्ट गली आणले गेले. डीप पॉईंट तैनात केले गेले. शॉर्ट कव्हर आहे. लॉंग अप तैनात केले गेले. उजव्या हाताने धावण्यामध्ये बहुधा काहीसा अडथळा येतोय. 2 वेळा गोलंदाज आपण पाहिलं परेश. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आहे. एक क्षेत्रक्षक इथे मात्र लॉंग लेग डीप स्क्वेअर लेग तैनात केले गेले. एक क्षेत्रक्षक मिड विकेट आहे आणि एक लॉंग ऑन. ही रचना या ठिकाणी मोठी क्रिकेट स्पर्धा.
सन्मानी नकुलजी भांडे आणि सन्मानी सुनीलजी माळी आणि त्यांच्या सर्वच मानवांनी दिलेले योगदान आपल्याला पाहायला मिळालं. या स्पर्धेसाठी 9 दिवस चालणारी क्रिकेट स्पर्धा. इथे मध्ये चेंडू आपण पाहिला निश्चित थोडासा पर्यंतच्या पुढ्यामधला टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्टींच्या वरून यष्टीच्या हातामध्ये विसावतोय आणि निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. 23-2 बाद ही धावसंख्या धावपलकर समिधा 11 परे संघाची प्रथम खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना. जाऊया मैदानाकडे. यावेळी यॉर्कर पद्धती चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडूला मात्र खोदून काढला कारण चेंडू इथे मात्र गेला होता. तर अर्थातच शॉर्ट मिडविकेट दिशेने शेतशेत चेंडू ये पण 55 फूट आकाशाकडे फलंदाज धावचित आणि या ठिकाणी ही क्रिकेटची अर्थात आत्महत्या क्रिकेटमधली आत्महत्या धावचितच्या रूपाने फलंदाज या ठिकाणी मैदानातून गमावला गेला आणि बाद होतोय फलंदाज संतोष. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. धावपलकर धावा आतापर्यंत आपण पाहिल्यात त्या 24 धावा धावपलकर आल्यात. यशस्वी गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी मात्र चेंडूला भिरकावले लॉफ्टेड शॉट. सुनीलजी गावस्कर आणि सचिनजी तेंडुलकर यांचा अतिशय आवडता फटका अर्थात लॉफ्टेड म्हणजे मराठीत अर्थात भिरकावणं आणि चेंडू गेला सीमारेषेकडे षटकारासाठी. धन्यवाद टीचे. इथे आपल्याला पाहायला मिळाला हा षटकार अर्थात हरीशच्या बॅटमधून. योगेश अगोरावकर वर्सोली अलिबागचा हा कोळी गायक ज्याचा आवाज आपण पाहिलात. एकविरा देवीचं अतिशय सुंदर गीत. या गीताला खऱ्या अर्थाने महाराष्ट्र भूषण म्हणून त्याला पारितोषिक मिळालं आणि त्यानंतर त्यांनी अनेक गीतं आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय गोड आवाज म्हणून अर्थात योगेश अगोरावकर वर्सोली अलिबाग याचं निश्चित मी वर्णन करेन. तर जाऊया आपण मैदानाकडे. या ठिकाणी मात्र षटक आपण पाहिलं आणि धावपलकावर धावा 2 षटकांची समाप्ती होते आणि तेव्हा समीक्षा 11 परे या संघाची धावसंख्या धावपलकावर येऊन पोहोचली. तब्बल 3 गडी बाद येत आहेत. ते 30 धावा प्रति षटक 15च्या सरासरी धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळाली. समीक्षा 11 परे संघाला माहिती आहे डेहळी संघ हा बलाढ्य आहे. कारण मागाशी आपण पाहिलं ज्या खेळाडूने अर्थातच 10 षटकार आणि 9 चौकांच्या माध्यमातून हरीशने 93 धावांचं योगदान दिलं होतं. अशा संघासमोर धावा पाहिजेत हे त्यांनी ओळखून पहिल्या चेंडूपासून सुरुवात केली आणि त्यानंतर यश देखील मिळालं. मात्र 3 फलंदाज गमावलेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय आणि आमच्या अतिथी कक्षाकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज यावी भावेश. नवीन गोलंदाज भावेश येतोय. 7 आठ पलंगचा रनअप आहे. पहिला चेंडू बॅकफुटवर जात चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. गॅप शॉट इथे मात्र मिड विकेट आणि लॉंग ऑन मधून चेंडूला सीमात पाठवला. एक सुंदर अर्थात चौकार 4 धावांचे योगदान. चौकार 4 धावांचे योगदान. सुजितच्या बॅटमधून चौकाराने आपलं खातं उघडते. 4 धावा संघाला घेऊन जातात. इथे धावपलकर धाव येतात 34. पुढचा चेंडू चांगला चेंडू परंतु यष्टीचे चेंडू पकडू शकला नाही. शॉर्ट थर्डमध्ये तसे चेंडूवर येतोय तोपर्यंत एक अर्थातच बायचा इशारा पंचांचा येतोय. 1 धावेचं योगदान इथे पाहायला मिळालं. 1 धाव संघाला 35 धावा धावपलकावर. पंच धर्मेंद्र वर्मा सर कल्याण राकेश अर्थात रॉकेशर कल्याण आणि योगराज सर पोई हे तिन्ही पंचांच्या भूमिकेमध्ये गुणलेखक म्हणून हितेश डोंगरे आंबेडे आणि स्कोरर अर्थातच या ठिकाणी ऑनलाईन स्कोरिंग करतात निलेश भोईर. यांचं खूप चांगलं योगदान आम्हा समालोचकांना मिळाले. वळी या मैदानाकडे अतिथी कक्षाच्या यांकडून पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे.
भावेश अक्रॉस द लाईन, चेंडूच्या लाईनीत एकदा खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिल्यामध्ये एक पाऊल निश्चित पुढे टाकला, पण फुटवर्क तेवढा चांगला नव्हता. चेंडू टप्पापर्यंत यष्टीच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि निर्धाव चेंडूचे एकदा सांगता 35 धावा धावपलकर आत्तापर्यंत आल्यात. षटक क्रमांक 3 आपण पाहतात. पहिल्या षटकात 15 धावा आल्या होत्या त्या प्रवीणच्या, दुसऱ्या षटकात परेशच्या षटकामध्ये तब्बल 10 धावा खर्च केल्या होत्या त्यांनी. 2 षटकात 30 धावा आल्यात आणि आतापर्यंत 5 धावांचं योगदान या गोलंदाजांनी दिले. पुन्हा एकदा तोच चेंडू, तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. चौलसाळ आपल्या डावीकडे सरकला फलंदाज आणि या ठिकाणी मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क आला नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. यातील विजेता संघ हा तिसऱ्या फेरीमध्ये चेंज द गेम खांदारी या संघासमोर 2 हात करेल. जाऊया मैदानाकडे. याभी मात्र हवेतून खेळण्याचा प्रयत्न. इथे वार्डिश लॉंगा क्षेत्ररक्षक त्याच्या हातामध्ये झेल विसावतोय आणि हा फलंदाज मैदानातून बाहेर होतोय. चौथा फलंदाज या ठिकाणी गमावला गेला समीक्षण परिसंघाचा आणि धावा धावपलकर आहेत त्या 35. गीत आम्हाला डीजेच्या माध्यमातून अर्थात धनाजी जामधर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. हे देखील योगदान आहे. विकेट मात्र देखील गेली. नवीन फलंदाज मैदान दाखल होतोय. फलंदाज गौरव या ठिकाणी येतोय. बाद झाला हरेश. एक षटकार मारला होता आणि 4 चेंडूमध्ये 6 धावांचे योगदान तो बाद झाला. गोलंदाजाला मिळाले यश. भावेश पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. पुढचा चेंडू हवेत आहे. पूल केलाय मात्र लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा झेल खाली येतोय. हा सुरेख झेल घेतला गेला. आणखीन एक धक्का. एका पटोपट कसे फलंदाज या ठिकाणी गमावतोय ते समीक्षण परिसंघ. धावांचं योगदान मात्र फार कमी पाहायला मिळालं आणि या ठिकाणी मात्र चांगली गोलंदाजी अर्थात भावेशची. आत्तापर्यंत आपण पाहिलं तर या ठिकाणी विकेट मात्र गेले त्या तब्बल 5 विकेट गेल्यात. 35 धावा. नवीन फलंदाज मैदानात येतोय. खरं तर भारतामध्ये 51 देवींची शक्तिपीठं पाहायला मिळतात, ज्यामध्ये 3.5 पीठं ही महाराष्ट्रामध्ये पाहतात, ज्यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुका देवी आणि अर्धशक्तिपीठ ज्याला म्हणलं तर ते सप्तशृंगी देवी ही नाशिकपासून अगदी जवळ असणारी ती देवी. 3.5 पीठं अर्थातच मंगळवार, शुक्रवार आणि रविवार ही 3 देवींची वार आणि त्याच्यामध्ये आपण पाहतात की एकविरा देवी ही रेणुका देवीची अर्थात दुसरं रूप असं पाहायला मिळतं आणि याच माध्यमातून आपल्यापैकी सगळ्यांनी जवळपास या ठिकाणी या 3.5 पीठांची निश्चित यात्रा केली असेल. वळी आपण मैदानाकडे. षटक मात्र या ठिकाणी अर्थातच पाहिलं फक्त धावा धावपलकर आल्या त्या 5. या षटकात 2 फलंदाज बाद झाले. अंतिम षटक घेऊन गोलंदाज साहिल यावी गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू डावखरा फंडा होता. यावी चेंडूला भिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक सुंदर झेल घेतला गेला आणि इथे फलंदाज मैदानातून बाहेर.
ची खेळ देखील इथे समाप्त होते. गौरव देखील बाद झालाय. नवीन फलंदाज दिगंबर मैदानामध्ये दाखल होतोय आणि गोलंदाजाला अर्थात शेवटचे षटक फेकताना मिळालं यश आपण पाहायला मिळेल. गोलंदाज यावी आपल्या बॉलिंगवर पहिल्या चेंडूवर पहिला विकेट याने प्राप्त केला. गोलंदाज आहे साहिल. आतापर्यंत 6 फलंदाज गमावलेत. 35 धावा धावपलकावर. पुढचा चेंडू पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील. पंचाने अपील मात्र फेटाळलं आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडूची सांगता. दिगंबर मोहपे नवीन फलंदाज मैदानामध्ये. गोलंदाज आपल्या बॉलिंग वर्कर 8 ते 10 पर्यंत रनअप तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं कारण शेवटचे षटक आहे. कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न इथे करतोय संदीप इलेव्हन डेहनोळी संघ आणि त्यानंतर निश्चित यश देखील मिळाले. दरम्यान यावेळी मात्र चेंडूला निश्चित उंच खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्रक्षेत्र चेंडूवर इथे आला. हा झेल आणखीन एक घेतला गेला. 7वा फलंदाज मात्र गमावला. 35 या धावसंख्येवर 7 बाद 35. पहिल्या चेंडूवर विकेट. त्यानंतर चेंडू निर्धाव. त्यानंतर पुन्हा एकदा विकेटमध्ये 3 चेंडूमध्ये आतापर्यंत एकही धाव आली नाही. निश्चित रोखून धरले आणि नवीन फलंदाज ओमकार मैदानामध्ये. पुन्हा एकदा यशस्वी गोलंदाज. डावखुरा गोलंदाज होता. यावेळी कार्पेट्सने चेंडू खेळण्याचा प्रयत्न. मिडविकेट शॉट मिळवले. क्षेत्रक्षेत्र चेंडू येतो डीप मिडविकेटून. चांगली फेकी. यष्टीच्या दिशेने 1 धावेचे योगदान मिळालं आणि बऱ्याच वेळानंतर या ठिकाणी 1 धावेचं योगदान इथे मिळते. ते समीक्षा 11 परिसंघाला 36 धावा धावपलकावर. 1 धाव मिळाली ती फलंदाजाला. 1 धाव ओमकार. आता मदत समोर असेल तो फलंदाज अमर. पुढचा चेंडू. चांगला चेंडू. इथे पंचांकडे अपील. मोठं पंचाने अपील फेटाळलंय. फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये. क्रिकेटचे कुरुक्षेत्र आणि चेंडूपचं युद्ध तुम्ही पाहतात. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहतात. आज सकाळपासून आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांनी खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी दिलं आहे. वळूया मैदानाकडे. हा वेळी चेंडूला हवेतून खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणखीन एक झेल घेतला गे. आणखीन एक फलंदाज मैदान परतला आणि अर्थातच या ठिकाणी जर मी पाहिलं तर 8 फलंदाज गमावले. खेळाचं शेवटचं चेंडू इथे आपण पाहायला मिळाला. उंच झेल होता. तिथे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल घेतला गेला आणि एकूण धावा धावपलकर आल्या त्या 36-37 धावांचं लक्ष संदीप इलेव्हन डोहनळी या संघासमोर ठेवलं गेलं. 37 टू विन. अर्थातच 24 चेंडू आणि 37 धावा प्रत्येक षटकामध्ये जर आपण पाहिलं या ठिकाणी तर अर्थातच ते समीकरण असणार आहे ते 9.25 या सरासरी. शेवटच्या षटकाची गोलंदाजी जर आपण पाहिली तर गोलंदाजीचा विचार करता 3 विकेट या ठिकाणी ओव्हर हॅट्रिक पूर्ण केली ते गोलंदाज साहिलने आणि निश्चित धावेला रोकदान करण्याचा प्रयत्न इथे केला. धावा रोखून धरल्या. आता मात्र संदीप इलेव्हन डेनोळी संघासमोर 37 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळणार. कशा प्रकारे पूर्ण होणार याचं धावतं समालोचन आपण ऐकणार जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल. तर रमेश या ठिकाणी निखिलजी ठोंबरे सर ज्युनियर यांच्या माध्यमातून तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे आणि ऐकूया सुंदर गीतं. केंभारी यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. मी नकुलदादा भांडे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. विद्यमान सरपंच टेंबरे सुहासभाऊ केंभारी यांचा विशेष सन्मान आणि त्यांच्या वतीनं 11 जानेवारी ते 14 जानेवारी मुरबाड तालुक्यातील अजून एक दिग्गज क्रीडा स्पर्धा
रामचंद्र स्मृती चषकाला सुरुवात होते, तर तिथेही यायला कुणी विसरू नका. एक मानाची क्रीडा स्पर्धा रामचंद्र स्मृती चषक, त्यांचा हा विशेष सन्मान. तदनंतर विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. आदर्शाचे खेळाडू, एक लेजंड खेळाडू, या मुरबाड तालुक्याचं नाव 20 ते 25 वर्ष ज्यांनी आपल्या पॅडने गाजवलं असे बाळा मते सर यांचा विशेष सन्मान. आणि मला वाटतं या स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य बाळामते सर यांचं आहे, त्यांचंही मनापासून आभार. तदनंतर भाऊसाहेब अशोकजी बांगर यांचाही विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करणार आहोत. त्यांचाही संघ या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. भुवन सरांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. भाऊसाहेब अशोकजी बांगर यांचा विशेष सन्मान. तीनही मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार आम्ही व्यक्त करू. त्रिमूर्ती आहे मुरबाड तालुक्यातील, एकत्र आलेले आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत, धन्यवाद. पहिला चेंडू फटका दमदार आजचा दिवस मैदानामध्ये गाजवतोय. बॅटर हरेश त्याच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर 4 चौकार. चेंडू आणि पहिल्या चेंडूवर अतिशय सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा. मोहनचा हा बॉल इथे फटका फसलाय. गोल्डन विकेट ठरू शकेल. चेंडू हवेमध्ये आणि फलंदाज बाद. हरेशला माघारी परतावं लागतंय. हा पहिला धक्का टीम संदीप 11 देहनोलीला. दमदार नियोजन आपल्याला पाहायला मिळते. सुनीलजी माळी क्रीडा मंडळ अंबेले खुर्द आयोजित ही क्रीडा स्पर्धा. या क्रीडा स्पर्धेचे हे दमदार आयोजन सुनीलजी माळी, नकुलजी बांडे आणि त्यांचा संपूर्ण स्क्वॉड त्यांनी केलेलं हे जबरदस्त आयोजन. बॅकफुटला गेले फटका दमदार. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही. प्रवीणच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर खणखणीत 4.
चौकाराच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर 8. 8 ऑन द बोर्ड. 8 धावा धावफलकावर. 21 चेंडू 29 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर मोहन. स्ट्रायकर इनवर बॅटर आपल्याला पाहायला मिळतील ते प्रवीण. अजूनही 29 धावांची आवश्यकता. 21 बॉल. इथे टाकलेला बॉल लाईनतले खराब आहे. फक्त दिशा दिली या बॉलला आणि बॉल जाईल सीमा पार. येतोय हा भगवा चषक चौकार. संघावर संघाची धावसंख्या धावफलकावर 12 ऑन द बोर्ड. 12 धावा. शेवटचे 20 चेंडू 25 धावांची आवश्यकता. सुंदर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॅटर पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. फटका दमदार परंतु पॉइंटला क्षेत्ररक्षण तिथे सुंदर होताना पाहायला मिळालं. त्याचा लगेचच फायदा घेतलाय. 2 धावा. खेळाडू कक्ष टीम संदीप 11 डैनोली थोडीशी शांतता ठेवणं गरजेचं राहील, कारण या स्पर्धेचा नियम आहे तुम्ही इथून कोणत्याही प्रकारचा आरडाओरडा करू शकत नाही. 2 धावा येत आहेत आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर 14 धावा. विजयाचं समीकरण 19 चेंडू 23 धावांची आवश्यकता. संदीप 11 डेहनोली जो संघ जिंकेल तो चेंज द गेम खानदार या संघाविरुद्ध खेळताना पाहायला मिळेल. इथे राखलेला चेंडू तेज सर्राट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर चेंडू हाताळला. षटक क्रमांक पहिल्या मैदानामध्ये कंप्लीट. धावफलकावर धावसंख्या 14. शेवटचे 18 चेंडू 23 धावांची आवश्यकता आणि संधी देव्या डीजे धनुला. धावफलकावर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार होतील. गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकामध्ये अमर यांच्या हातामध्ये बॉल आहे. पाहूया अमरची गोलंदाजी मैदानामध्ये कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. 18 चेंडू 23 धावांचं समीकरण. गोलंदाज तयार. इथे टाकलेला चेंडू तेज तर्राट जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. इथे सुंदर असा चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. धावफलकावर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 14 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर तयार आहेत. 17 चेंडू 23 धावांची आवश्यकता. इथे टाकलेला बॉल लाईनतले तिथे खराब. पंचांचा अवांतरचा इशारा. वाईटच्या रूपाने एक सिंगल आली. एका सिंगलच्या मदतीने संघात धावसंख्या धावफलकावर 15 धावा ज्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. 15 रन ऑन द बोर्ड. 15 धावा. 17 चेंडू 22 धाव्यांचं समीकरण. 17 चेंडू 22 धावा. संदीप 11 हा संघ. इथे राखलेला बॉल सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये करत असताना गोलंदाज अमर आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत ते अजूनही 16 आणि 16 चेंडूंमध्ये बनवायच्या धावा विजयासाठी 22. 16 चेंडू 22 धावांचं समीकरण. प्रवीण आणि संदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये.
इथे टाकलेला बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. 21 धावा धावपलिकावर आपल्याला पाहायला मिळतात. 13 चेंडू आहेत, 13 चेंडूंमध्ये बनवायच्यात त्या अजूनही विजयासाठी 16 धावा. सुंदर गोलंदाजी अमर या गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. 37 धावांचा पाठलाग करायचा आहे संदीप 11 डेहनोली या टीमला. मैदानामध्ये संदीप घोरड 5 चेंडू 6 धावा, 4 चेंडूमध्ये 10 प्रवीण्य बनवल्यात. 13 चेंडू 16 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार, अमर स्ट्रायकर एनवर संदीप. सुंदर असा चेंडू बॅक टू बॉलर, हा फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होताना पाहायला मिळालं. एक सिंगल आली. संघ धावसंख्या धावपलिकावर 22. शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 15 धावा संदीप 11 डेहनोलीला. समीक्षा 11 परे या संघाच्या विरोधामध्ये. बिंच ड्रॉली मैदानाच्या संधी डीजे धनू. बारा चेंडूंमध्ये विजयासाठी आवश्यक धावसंख्या 15 धावा आहेत. या षटकामध्ये पाहूया कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल ते आपल्याला पाहायचं. प्रकाश आलेत गोलंदाजी मार्कवर. हे षटक महत्वाचं राहील. 12 चेंडू 15. स्ट्रायकर एनवर संदीप. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं फटका सुंदररित्या खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक मोहन, त्यांचं क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर होताना पाहायला मिळालं. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवतात. 2 धावा येतील संदीप 11 डेहनोलीला. संघात धावसंख्या धावपलिकावर वाढते जाऊन पोहोचेल ती सध्याच्या घडीला 24 या धावसंख्येवर. शेवटचे 11 चेंडू आणि 11 चेंडूंमध्ये अजूनही 13 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार आहेत. प्रकाश. सुंदर असा चेंडू. तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. प्रवीणला परतावं लागतंय. हा धक्का क्रमांक 2 संदीप 11 डेहनोलीला. रन आउट. दहा चेंडू आणि 13 धावा.
यातून जिंकणारा संघ चेंज द गेम खांदारे या संघाबरोबर आजच्या दिवसातली शेवटची मॅच खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल प्रकाश या खेळाडूला 10 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये आले ते परेश घोराड. सुंदर असा चेंडू फाटका दमदार आल्या सुरुवात 6 धावा षटकार. मिळतो परेश गोरड. एक चेंडू 4 लागत असेल, एक चेंडू 6 लागत असेल त्यावेळेस मारू शकतो, परंतु एक चेंडू 1 लागल्यावर काय होतं हे देनोलीकर वर्षभर म्हणजे 2023 ला तर विसरले नसतील, 24 ला विसरणार नाही. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 9 बनवायच्या 7 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. कामगिरी मैदानामध्ये कशा प्रकारे केली जाते ते पाहायचं. 9 चेंडू 7 धावा. आल्या सुरुवात परेशने षटकाराने केलेले. जबरदस्त टोला पाहायला मिळाला प्रकाशच्या विरोधामध्ये. बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. विकेट महत्वाचे आणि ती विकेट कॅरी करत असताना समीक्षा 11 परे फलंदाज बाद. इक्वेशन चेंज. 8 चेंडू 7 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. देहनोली संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. संदीप 11 देहनोली आणि मला वाटतं विराट कोहली आणि रोहित शर्मा जेवढं स्टँड आहे तेवढं देहनोलीकरांनी भरवलेलं आहे. ही आता दुसरी मॅच आहे. जशी तिसऱ्या मॅच मध्ये प्रवेश करेल अजून हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव स्टँड भरेल. ही खासियत आहे देहनोली गावाची. ज्या वेळेस संघ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅच साठी येतो थोडेसे कमी प्रेक्षक येतात. पहिली जिंकली तर नंतर दुसऱ्यासाठी प्रमाण वाढतं आणि ज्यावेळेस तिसऱ्यांदा आणि क्वालिफाय झाले तर फायनलच्या दिवशी हाऊसफुल काम असतं त्यांचं. गोलंदाज तयार आहेत. 8 चेंडू 7 इथे बनल्या जाणार का की दुसऱ्या बाजूला समीक्षा 11 परे या सामन्यामध्ये कमबॅक करतं ते आपल्याला पाहायचं. 2 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडू 7 धावा. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार आहेत. 8 चेंडू 7. सुंदर असा चेंडू. तितका चांगला फटका. चेंडू हवेत आणि अजून एक विकेट आली. अजून एक धक्का. बॅक टू बॅक हा दुसरा हादरा. फलंदाज बाद. षटकार आल्यानंतर असं वाटत होतं की सामना 2-3 बॉल मध्ये संपेल, परंतु गोलंदाजाने कमबॅक जबरदस्त केला. 2 चेंडूंवर 2 विकेट आल्यात. 7 चेंडू 7 धावा. संधी डीजे धनू. कसूर झाला, सोन्या झाला. ही खासियत आहे डीजे धनूची. गुणच नाराज नको. 7 चेंडू 7 धावा हे समीकरण आहे. मॅच ऑन. गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. प्रकाश ऑन अ हॅट्रिक. इथे हॅट्रिक कंप्लीट होणार का ते आपल्याला पाहायचं. सुंदर असा चेंडू आणि इथे डॉट बॉल. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत 6. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. संदीप 11 डेहनोलीला. मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत संदीप घोरड आहे तोपर्यंत निश्वास सोडेल संदीप 11 डेहनोली, परंतु शेवटच्या षटकात गोलंदाजी मार्कवर येणार कोण ते आपल्याला पाहायचं आहे. शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या 7 धावा. संदीप पुन्हा डीजे धनूला.
फक्त भगवा चषकामध्ये एकदाच आपण मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक ठेवली होती आणि ती बाईक ज्यांनी स्पॉन्सर केली होती ते प्रदीपजी शिरोसे हे या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतात. त्यांना विनंती आहे आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. 6 चेंडू 7 धावा. नेक्स्ट इयर देणार आहे का? ओके, नेक्स्ट इयर ते पुन्हा एकदा बाईक देणार आहेत. कोणत्या तरी एका खेळाडूचं स्वप्न पूर्ण होईल. सागर कापडीचं स्वप्न पूर्ण झालं होतं. आता पुढील वर्षी कुणाच होणार ते आपल्याला पाहिजे. 6 चेंडू 7 धावा. गोलंदाज तयार. कमीत कमी 500 फूट 600 फूट अंतरावर जरी एखादा व्यक्तिमत्व असेल त्यांना ओळखतो आम्ही बरोबर. बरोबर ना प्रदीप सर? ओके, शेवटचे 6 चेंडू आणि बनवायच्या त्या 7 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहे. कशा प्रकारे कामगिरी केली जाईल ते आपल्याला पाहायचंय. प्रकाशच्या हातामध्ये चेंडू आहे. प्रकाश मोहपेच्या हातामध्ये चेंडू आहे. प्रकाश मोहपेच्या हातामध्ये परेश संघाचं भवितव्य आहे. तर दुसऱ्या बाजूला संदीप 11 डेहनोलीचं भवितव्य संदीप यांच्या हातामध्ये. प्रकाश माळी गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल फटका दमदार. हा क्लास आहे संदीप गोरडकडे. त्यांनी पहिल्याच बॉलवर ठोकलाय. आनंद 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 देणारा डेहनोली गावासाठी हा चौकार. 4 रन. चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. आता 5 चेंडू मध्ये धावा बनवायच्या 3. गोलंदाजी मार्कवर प्रकाश माळी. त्याची गोलंदाजी आपल्याला पाहिजे. कशा प्रकारे होते. 5 चेंडू मध्ये 3 डिफेंड केले जातील का की दुसऱ्या बाजूला संदीपजी गोरड हा सामना लवकर संपवतात ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला बॉल सुंदर असा आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल आली. निकेश आलेत आता स्ट्रायकर इनवर. 4 चेंडू 2 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 धावांची जी पेनल्टी संदीप 11 डेहनोली संघाला बसली होती ती किती अडचणीत आणते डेहनोली संघाला ते आपल्याला पाहायचं. 4 चेंडू आणि विजयासाठी 2 धावा. स्ट्रायकर इनवर बॅटर निकेश. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन करणं गरजेचं आहे. 2च धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडू शिल्लक आहेत. कॅप्टनची रणनीती कशा प्रकारे होते ते आपल्याला पाहायचं. गोलंदाज तयार. प्रकाश. 4 चेंडू 2 धावा हे समीकरण. प्रकाश माळी गोलंदाजी मार्कवर तयार होतील. सुंदर असा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल आली. स्कोर आर लेवल. विजयासाठी 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. 3 चेंडू 1. कंपल्सरी चेसिंग. 3 बॉल मध्ये 1 बनवावेच लागेल. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर. 3 बॉल मध्ये 1 आवश्यक आहे. थोडीशी चिंता खेळाडू कक्षामध्ये देखील आहे. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं. इथे टाकलेला बॉल चेंडू हवेत आणि फलंदाज बाद. 2 चेंडू 1 बनवायची. आता मैदानामध्ये जातं कोण ते आपल्याला पाहायचं आहे. मोर्या चषक खाटेकर मध्ये 2 चेंडू 2 धावांची गरज असताना सोनारपाड्याच्या विरोधामध्ये संदीप 11 डेहनोली संघ पराभूत झाला होता. आता इथे काय होते ते आपल्याला पाहायचं आहे. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. डीजे धनू. डीजे धनू. शेवटचे 2 चेंडू 1 धाव. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. समीक्ष 11 परे त्यांच्या विरुद्ध संदीप 11 डेहनोली. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर प्रकाश माळी. प्रकाशचा हा बॉल बॅक टू बॉलर. सुंदर फटका किरणच्या बॅट मधून आणि ही विजयी धाव जी मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. विजयी संघाचं अभिनंदन. पराजित संघाचं कौतुक आपण करू आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब
साहिल याला आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊ. 3 विकेट फक्त 1 धाव. बॉल तेवढा ग्राउंड मध्ये आहे.